नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 25 जून 2026 वार गुरुवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. तुमचे विचार सकारात्मक असतील तर परिणामही सकारात्मक असतो. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. भर दिवसा ज्वेलर्स दुकानात घुसून दागिन्यांची लूट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीचे धाडस फसले आणि त्याला थेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पाहूया हा विशेष रिपोर्ट. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुलनगर परिसरातील बिच्छू टेकडी येथे असलेल्या मा वैष्णवी ज्वेलर्समध्ये ही घटना घडली आहे. सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास एक युवक ग्राहकाच्या वेशात दुकानात दाखल झाला. सुरुवातीला त्याने कर्मचाऱ्यांशी साधी चर्चा केली, त्यामुळे कोणालाही संशय आला नाही. मात्र काही क्षणातच आरोपीने आपला खरा रंग दाखवत कर्मचाऱ्याला धमकावलेत. भीतीचे वातावरण निर्माण करत त्याने ज्वेलरी काउंटर उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर काउंटरमधील सोन्या चांदीचे दागिने बॅगेत भरून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि व्यापारी तत्काळ सक्रिय झालेत. स्थानिकांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडलेत आणि थेट फ्रेजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन केलेत. संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. भर दिवसा ज्वेलर्स दुकानात लूट करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर नागरिकांनी दाखवलेले धाडस याची शहरभर चर्चा रंगली आहे. आरोपी एकटाच होता की त्यामागे मोठे रॅकेट आहे याचा तपास आता फ्रेजरपुरा पोलीस करीत आहेत. अमरावती शहरातील घरफोडीच्या मालकीचा अखेर पर्दाफाश झाला आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत 2 सराईत घरफोड्यांना अटक केली असून तब्बल 24 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे या आरोपींनी मागील 1.5 वर्षात शहरातील विविध भागात 9 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलिसांना घरफोडी प्रकरणात मोठे यश मिळाले आहे. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे डीबी पथकाने भारत पवार आणि पवन चक्रे या 2 सराईत आरोपींना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी मागील 1.5 वर्षात शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 9 घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडनं 18,58,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, 3,69,500 रुपयांची रोख रक्कम तसेच 4 दुचाकी वाहने जप्त केली आहेत. एकूण 24,22,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून घरफोडीच्या मालिकेचा उलगडा करण्यात फ्रेजरपुरा पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 9 घरफोड्यांची उकल, 2 सराईत आरोपी जेरबंद आणि 24 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त. फ्रेजरपुरा पोलिसांच्या या कारवाईमुळे घरफोडीच्या मालिकेला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमरावती शहरात पहाटेच्या शांततेला एक धक्कादायक घटनेने हादरा दिला आहे. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर रानडुक्कराने जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नेमकी काय आहे ही घटना पाहूया याबाबत सविस्तर. अमरावती शहरातील शेगाव रोडवरील आशियाड कॉलनी परिसरात पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पिंजरकर नावाचे ज्येष्ठ नागरिक दररोजप्रमाणे सकाळी 5:15 वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. विघ्नहर्ता गणपती मंदिरासमोर मोकळ्या जागे जोडून ते जात असताना अचानक एका रानडुक्कराने त्यांच्यावर झडप घातली. काही क्षणातच रानडुक्कराने त्यांना खाली पाडत चावे घेण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात पिंजरकर गंभीर जखमी झाले असून त्यांचे एक बोटही तुटल्याची माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत त्यांना रानडुक्कराच्या तावडीतून सोडलेत. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण घटनेची दृश्ये परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षी याच भागात बिबट्याचा वावर आढळून आला होता. आता नाल्यालगत वाढलेल्या डुक्करांच्या संचारामुळे रानडुक्करांची दहशत निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मोकळ्या जागेला संरक्षक भिंत उभारण्याची तसेच नाला बंदिस्त करण्याची मागणी केली आहे. वन्य प्राण्यांचा वाढता वावर रोखण्याकरिता तातडीने उपाययोजना करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. एकीकडे शहराच्या मध्यवर्ती भागात वन्य प्राण्यांचा वाढता वावर आणि दुसरीकडे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ज्येष्ठ नागरिकावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यानंतर प्रशासन आणि वन विभाग नेमकी कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने महापालिकेच्या नाली सफाईच्या दाव्यांची अक्षरशः पोलखोल केली आहे. खापर्डे बगीचा आणि मालवीय चौक परिसरातून येणारा नाला चौधरी चौकात ओव्हरफ्लो झाला आणि घाणयुक्त पाणी थेट रस्त्यांवर तसेच दुकानांमध्ये घुसले. विशेष म्हणजे 3 दिवसांपूर्वी सिटी न्यूजने शहरातील नाल्यांच्या दुरवस्थेवर इशारा दिला होता. अखेर पावसाने तो इशारा खरा ठरवला आहे. पाहूया याबाबत विशेष रिपोर्ट. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अमरावती शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेत. अनेक रस्ते जलमय झाले तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरल्याच्या तक्रारी समोर आल्यात. तक्रारींचा वाढता ओघ पाहता अमरावती महानगरपालिकेने तात्काळ यंत्रणा कामाला लावत पाणी उपसा आणि निचाऱ्याची मोहीम सुरू केली. स्वच्छता विभाग, अग्निशमन विभाग आणि इतर संबंधित विभागांनी समन्वय साधत विविध भागांमध्ये कार्यवाही केली. मोरबाग प्रभागातील चौधरी चौक परिसरात परिस्थिती गंभीर झाल्यानंतर महापौर श्रीचंद तेजवाणी आणि आयुक्त वर्षा लड्डा यांनी प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक पंजाबराव तायवाडे हे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच सिटी न्यूजने शहरातील नाल्यांची दयनीय अवस्था दाखवत वेळेत सफाई न झाल्यास मोठे संकट निर्माण होऊ शकते असा इशारा दिला होता. आजच्या पावसानंतर तो अंदाज तंतोतंत खरा ठरल्याचे चित्र दिसून आलेत. दरम्यान चौधरी चौक येथे अधिकारी आणि पदाधिकारी पाहणी करत असताना सिटी न्यूजचे प्रतिनिधी घटनास्थळाचे वार्तांकन करीत होते. त्यावेळी आयुक्तांच्या अंगरक्षकाने कव्हरेज करण्यास मज्जाव केल्याचा आरोप करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी घडणाऱ्या घटनांचे वार्तांकन करण्यास विरोध का करण्यात आला असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वीही महफिल हॉटेल परिसरातील पाहणी दरम्यान सिटी न्यूजला कव्हरेज करण्यापासून रोखल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे प्रशासनाला नेमके कोणत्या गोष्टीची भीती आहे असा सवाल उपस्थित होत आहे. माजी नगरसेवक पंजाबराव तायवाडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन झाले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती असे स्पष्ट केलेत. आयुक्तांनी वेळोवेळी आदेश दिलेत, मात्र त्यांची अंमलबजावणी झाली नसल्याने आजचे चित्र पाहावे लागत असल्याचे त्यांनी म्हटलेत. आता आयुक्तांनी पुन्हा एकदा तातडीच्या स्वच्छता आणि निचरा कामांचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते आणि नागरिकांना दिलासा कधी मिळतो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. शहरात पावसाळा नुकताच सुरू झाला आहे आणि पहिल्याच जोरदार पावसात अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू नये याकरिता मनपा प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. अमरावती शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने महानगरपालिकेच्या दाव्यांची अक्षरशः पोलखोल केली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नाल्या आणि लहान मोठ्या नाल्यांची योग्य साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यांवर साचलेत. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. शहरातील रॅली स्प्लॉट परिसरात सतीधाम मंदिराजवळ तसेच व्यापारी भागात पावसाचे आणि साचलेल्या घाणीचे पाणी रस्त्यांवरून वाहू लागले. अनेक दुकाने आणि प्रतिष्ठानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले.
रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांनाही वाहतूक करताना अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या समस्येबाबत यापूर्वी अनेक वेळा मनपाच्या आरोग्य विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्याचेच परिणाम आजच्या पावसात स्पष्टपणे दिसून आलेत. नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांवरही नाराजी व्यक्त केली असून परिसरातील मूलभूत समस्यांकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप केला आहे. समाजसेविका आणि माजी नगरसेविका रश्मी नावंदर यांनीही मनपा प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील नाल्यांची नियमित साफसफाई आणि पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मैं खड़ी हूँ यहाँ प्रभाग 13 रायली प्लॉट में। यहाँ पर अभी तो काफी पानी उतर गया, लेकिन घुटने के ऊपर पानी जमा हो गया, जबकि यहाँ पे हवेली है, सतीराम मंदिर है और व्यापारी एरिया है। रायली प्लॉट से जयस्तंभ चौक से रायली प्लॉट से यहाँ तक, यानी जो पुलिया अंबापेट की तरफ जाता है, पूरा पानी भरा हुआ था। और महानगर पालिका को जो अधिकारी है, इनको यहाँ के नागरिकों ने कई बार फोन करे, नगर सेवकों को भी फोन करे, लेकिन अभी तक भी कोई नहीं आया। किसी के दुकान में पानी गया है तो कोई गाड़ियों से गिर गए। यहाँ टैक्स महानगर पालिका किस हिसाब से ले रही है, जब स्वच्छता नहीं है, नालियों पर अतिक्रमण है, अतिक्रमण सालों से है लेकिन निकाल नहीं रहे। आते और अधिकारियों से जब हम बात करते हैं, अधिकारी बोलते हैं हमारे हाथ बंधे हैं। ये हाथ किसने बांधे? जब लोगों का नुकसान हो रहा है, नालियां पैक है, साफ सफाई नहीं, नाली जब निकलती है तो कचरा वही डाल के चले जाते हैं और कहते हैं हमारा अमरावती हम स्वच्छ रखेंगे, सुंदर रखेंगे। यह स्वच्छता कैसी है? और कोणार्क को जो ठेका दिया है, ये कौन से बेसिस पे कोणार्क को ठेका दिया, जबकि यह व्यापारी एरिया है और हर गली हर चौराहा यहाँ पे गंदगी है। तो इसका जिम्मेदार कौन? महानगर पालिका के माननीय आयुक्त साहिबा ऐसे बारिश में बाहर निकले और जगह जगह जो जाम लगा है, पानी भरा है, वह देखे और इसका हल निकाले। ये यहाँ पर देखिए, ये सब नागरिक परेशान है। इन्होंने, मैं तो नगर सेवक नहीं हूँ, लेकिन मैं अपने प्रेम के खातिर यहाँ आई हूँ। मेरा भी महानगर पालिका के अधिकारियों से, प्रशासनिक विभाग से और इधर के नगर सेवकों से यही अपील है, आए और अपने कर्तव्य दक्षता के साथ इन नागरिकों का प्रॉब्लम सॉल्व करें। आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की या पावसानंतर तरी मनपा प्रशासन जागे होणार का? शहरातील नागरिकांना या समस्येतून दिलासा मिळणार का? की पुढील पावसातही अशीच परिस्थिती कायम राहणार? याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. अमरावतीत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक भागांना अक्षरशः जलमय केले आहे. मात्र या पावसाचा सर्वाधिक फटका बसला तो जिल्ह्याच्या प्रमुख आरोग्य केंद्राला, म्हणजेच जिल्हा सामान्य रुग्णालयाला. रुग्णालयातील विविध विभागांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. अमरावती जिल्ह्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झालेत. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. मात्र या पावसाचा परिणाम जिल्हा सामान्य रुग्णालयावरही झाल्याचे पाहायला मिळाले. रुग्णालयाच्या विविध भागांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने एकच गोंधळ उडाला. वॉर्ड परिसर, कॉरिडॉर आणि इतर विभागांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे रुग्णांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. अनेक ठिकाणी नातेवाईकांना पाण्यातून मार्ग काढत रुग्णांची सेवा करावी लागली. आरोग्य सेवेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या रुग्णालयात पावसाचे पाणी शिरल्याने प्रशासनाच्या मान्सूनपूर्व तयारीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, पाणी निचरा आणि आवश्यक दुरुस्तींची कामे योग्य पद्धतीने झाली होती का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या मान्सूनपूर्व तयारीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान आमदार रवी राणा यांनी रुग्णालयाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली आणि तातडीच्या उपाययोजनांच्या सूचना दिल्यात. घटनेची माहिती मिळताच आमदार रवी राणा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी रुग्ण, नातेवाईक तसेच रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करत समस्यांची माहिती घेतली. यावेळी रवी राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पाणी उपसण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याबाबत
महानगरपालिका प्रशासनाला निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ते अतिक्रमण काढणाऱ्यांना कडक सांगा, हातून मात्र जर अतिक्रमण काढलं तर पहिले त्यांना काढावं लागेल. मग पहिले नाही काढून टाका. मी काय म्हणतो, जे अधिकारी सगळ्यांना मिळून जुळून सरघाट करतात ते काढून टाका अजिबात. दोन्ही लोकांना सांगितले साहेब, मी चावडेंना पण सांगितलं आणि कोल्हेंनाही सांगितले, तुमच्या ज्या काही कारवाई त्या खातूर आहेत त्या करू नका. अशा प्रत्यक्ष जे मोठे आहेत त्या करा, की सामान्य लोकांच्या जीवापेक्षा त्या पहिला काढा की ज्याच्यामध्ये धोक्यात सगळं आलेलं आहे. याच्यामध्ये जेव्हा ते नोटीस देतात म्हणजे कारवाई झाली पाहिजे. नोटीस जर दिल्यानंतर ती नोटीस जर कारवाई नाही झाली म्हणजे ते काहीतरी ॲडजस्टमेंट करतात आणि त्याला मदत करतात. माझं म्हणणं आहे आज पूर्ण झाली. आणि त्याच्यानंतर दुसरा विषय सांगतो तुम्हाला परत. इरविन चौकामध्ये 1 वर्षाआधी मोठं होल्डिंग पडलं होतं. त्याच्यामध्ये जवळपास 15 ते 20 लोक मरता वाचले. मी आपल्याला शहरामध्ये एक मोहीम चालवा की जेवढे इनलिगल होल्डिंग आहे, जेवढे इनलिगल इमारतीवर होल्डिंग आहे ते कुठेही त्यांना पाठीशी घालायचं काम नाही पाहिजे. ते जे अधिकारी चव्हाण वगैरे तुमचे ते सगळे पाठीशी घालतात, पैसे घेतात आणि त्यांना मुदत वाढवत राहतात. तर माझं म्हणणं आहे त्याच्यावर कारवाई करा. नाही तर उद्या ही जर घटना झाली तर आपण कोणाला तोंड दाखवणार राहणार नाही. तुम्ही म्हणा की मी म्हणा काय, तर ही कारवाई करा कळत काय. आणि स्वतः लक्ष द्या, स्वतः व्हिजिट करा, स्वतः कारवाई करा. नाल्यावरचं अतिक्रमण आणि होल्डिंग हे प्रायोरिटीवर करा. दरम्यान पावसामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीने आरोग्य व्यवस्थेतील काही त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या असून आगामी काळात प्रशासन या समस्यांवर कितपत प्रभावीपणे काम करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अत्यंत अचानक सतत जो पाऊस पडला त्याच्यामुळं संपूर्ण अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पण इरविन हॉस्पिटल हे अमरावतीचं जिल्हा रुग्णालय, अमरावती जिल्ह्यातले मेलघाटपासून अचलपूर तालुका असो, दर्यापूर आहे, तिवसा आहे, मोर्शी वरुड आहे, सगळ्या भागातून या ठिकाणी पेशंट येतात. आणि मोठ्या प्रमाणात पेशंट असताना जिल्हा रुग्णालय इरविनमध्ये अचानक पाणी जाणं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांना जी अव्यवस्था झाली, मोठ्या प्रमाणात डॉक्टरांना धावपळ करावं लागली, नर्सेसला धावपळ करावं लागली, CS सुद्धा स्वतः उभं राहून त्या ठिकाणी सगळ्या पेशंटला इकडलं तिकडे हलवण्याचं काम केलं. या ठिकाणी जिल्हा रुग्णालयामध्ये ही परिस्थिती होणं हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीची नोंद घेतली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना आणि आरोग्य सचिव जे यांच्याशी बोलून तातडीनं यंत्रणा ॲक्टिव्ह केली, आपत्कालीन यंत्रणा ॲक्टिव्ह केली. आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांनीसुद्धा सतत संपर्क करून या ठिकाणी त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी सगळ्या कामाची पाहणी केली अधिवेशन असतानासुद्धा की या सगळ्या व्यवस्थेमध्ये अमरावती महानगरपालिका आयुक्त यांना निर्देश दिलेले आहे की या ठिकाणी जो मुख्य नाला आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. ते अतिक्रमण आजच्या आज त्या अतिक्रमणाची कारवाई झाली पाहिजे. त्या अतिक्रमण जर मोकळं झालं तर अशाप्रमाणे इरविन हॉस्पिटलमध्ये जे पाणी गेलं, अनेक भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्यामुळं घरं पडले, झाडं पडले, मोठ्या प्रमाणात त्या भागामधल्या अनेक वस्तू वाहून गेल्या. या संदर्भात नाल्यावरचे अतिक्रमण मोकळे करणे ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी अमरावती महानगरपालिका आयुक्तांची आहे. त्यांना हे जबाबदारी दिलेली आहे. अमरावती शहरामध्ये अवैध जे होल्डिंग आहे, इरविन चौकामध्ये मागच्या वेळी जे होल्डिंग पडलं त्याच्यामध्ये 15 ते 20 लोकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघातापासून ते वाचले. अशा प्रकारे इनलिगल होल्डिंग जे आहे शहरामध्ये त्याच्यावर अतिक्रमणाची कारवाई झाली पाहिजे. या सूचनासुद्धा मनपा आयुक्ताला दिलेल्या आहे. या दोन्ही सूचनाचं पालन महानगरपालिकेने नाही केलं तर मनपा आयुक्तावर मी स्वतः कारवाई करील. महानगरपालिकेचे आयुक्त आहे त्यांच्यावर कुठे ना कुठे या संदर्भात त्यांना रस्त्यावर उतरून या सगळ्या गोष्टींची नोंद घ्यावी लागेल आणि अतिक्रमणावर कारवाई करावी लागेल. अशा सूचना पालकमंत्र्यांच्या वतीने मी मनपा आयुक्त आणि CS ला दिलेल्या. मुसळधार पावसामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे रुग्णांच्या सुरक्षेसह आरोग्य व्यवस्थेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तातडीच्या उपाययोजना सुरू असल्या तरी भविष्यात अशा घटना टाळण्याकरिता कायमस्वरूपी नियोजन कितपत प्रभावी ठरते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आता अलर्ट मोडवर आली आहे. अतिवृष्टी, पूरस्थिती, पाणी तुंबणे आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी मनपा प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने आयुक्त वर्षा लड्डा यांनी सर्व विभागांची आढावा बैठक घेत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. अमरावती शहरात पावसाळ्यादरम्यान उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्याकरिता महानगरपालिका प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अतिवृष्टी, पूरस्थिती, सखल भागांमध्ये पाणी साचणे, झाडे पडणे, वीज पुरवठा खंडित होणे आणि वाहतूक व्यवस्थेवर होणारा परिणाम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण हे प्रशासनाचे सर्वोच्च कर्तव्य असल्याचे सांगत आयुक्त वर्षा लड्डा यांनी सर्व विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याच्या सूचना दिल्यात. शहरातील नाले, गटारे आणि जलनिस्सारण व्यवस्थेच्या कामांचा आढावा घेत पाणी तुंबण्याच्या समस्या रोखण्याकरिता आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेत. सखल आणि पुनर्प्रवण भागांची नियमित पाहणी करण्यावरही भर देण्यात आला. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत मिळावी याकरिता नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री, पंपिंग मशीन, जनरेटर आणि बचाव साहित्य उपलब्ध ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. उद्यान विभागाला धोकादायक झाडांची छाटणी, बांधकाम विभागाला जीर्ण इमारतींची तपासणी, आरोग्य विभागाला साथीच्या रोगांवर नियंत्रण आणि स्वच्छता विभागाला शहरातील जननिस्सारण व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत. यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी स्पष्ट केले आहे की आपत्ती व्यवस्थापन ही केवळ महानगरपालिकेची जबाबदारी नसून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, पोलीस प्रशासन आणि इतर संबंधित विभागांनाही सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासन तातडीने प्रतिसाद देईल आणि नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता सर्व यंत्रणा सज्ज राहतील असा विश्वास यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी व्यक्त केला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापनाकरिता व्यापक तयारी सुरू केली असून सर्व विभागांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता या उपाययोजनांची अंमलबजावणी कितपत प्रभावी ठरते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अमरावतीतील आदिवासी नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या नालीच्या प्रश्नांवर आज महत्वाची घडामोड घडली आहे. स्थानिक नागरिक, मनपा अधिकारी आणि संबंधित हॉटेल व्यवस्थापन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर 3 महिन्यात समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र नालीचे तोंड उघडल्यानंतर परिसरात दुर्गंधी पसरल्याची तक्रार नागरिकांनी केली असून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. आदिवासी नगर परिसरातील नालीच्या प्रश्नांवर स्थानिक नागरिक आणि संबंधित पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा पार पडली. यावेळी स्वीकृत नगरसेवक दिनेश बुब, मनपा वैद्यकीय अधिकारी जाधव, मेहफिल हॉटेलचे सहपार्टनर मुंदडा तसेच दयासागर हॉस्पिटलचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान आदिवासी नगरातील नागरिकांना 3 महिन्यांच्या आत नालीची समस्या कायमस्वरूपी सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनाच्या आधारे नागरिकांनी एक करारनामा तयार करून त्यावर संबंधित पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्यात. यानंतर मैफिल हॉटेलशी संबंधित नालीचे तोंड उघडण्यात आले. मात्र त्यानंतर काही वेळातच परिसरात दुर्गंधी पसरल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली. नागरिकांनी हॉटेल व्यवस्थापनाला ही शेवटची संधी असल्याचे सांगत स्पष्ट इशारा दिला आहे. नालीच्या समस्येमुळे पुन्हा त्रास झाल्यास नाली पूर्णपणे बंद करण्यात येईल आणि हॉटेलसमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्थानिकांनी दिलाय. आता संबंधित यंत्रणा आणि हॉटेल व्यवस्थापन पुढील 3 महिन्यात दिलेले आश्वासन पूर्ण करते का याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आदिवासी नगरातील नालीचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागल्याचे दिसत असले तरी नागरिकांनी प्रशासन आणि संबंधित व्यवस्थापनाला स्पष्ट इशारा दिला आहे. आता दिलेल्या मुदतीत प्रश्न सुटतो की पुन्हा संघर्ष उभा राहतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मेळघाटातील दुर्गम भागांमध्ये पुन्हा एकदा कथित झोलाछाप डॉक्टर सक्रिय झाल्याचा आरोप समोर आला आहे. धारणी तालुक्यातील टिटंबा, हरिसाल, सुसरदा आणि बैरागगडसह अनेक गावांमध्ये बिनपरवाना उपचार सुरू असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. धारणी तालुक्यातील मेळघाट परिसरात पुन्हा एकदा कथित झोलाछाप डॉक्टर सक्रिय झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. टिटंबा, हरिसाल, सुसरदा आणि बैरागड या गावांसह अनेक भागांमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काही व्यक्तींकडून वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्तीकडे आवश्यक वैद्यकीय पात्रता आणि परवानगी आहे की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. तसेच काही मेडिकल स्टोअरमध्ये साध्या चिठ्ठीवर किंवा अपूर्ण प्रिस्क्रिप्शनवरही औषधे मिळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संदर्भात धारणी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वानखडे यांच्याशी संपर्क साधला असता अशा प्रकारच्या प्रकरणांची अधिकृत माहिती उपलब्ध नसल्यामुळे कारवाई करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अनेक वर्षांपासून या भागात कार्यरत असलेल्या आरोग्य विभागाला या कथित प्रकारांची माहिती नसल्याबाबत स्थानिक नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषद अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी मेळघाट दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर कथित झोलाछाप डॉक्टरांविरोधात विशेष मोहीम राबवली जाणार का, संबंधित अधिकाऱ्यांची टीम पाठवून चौकशी होणार का, याकडे संपूर्ण मेळघाटवासियांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर विषय असल्याने प्रशासनाने याची दखल घेऊन वस्तुस्थिती समोर आणावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मेळघाटातील ग्रामीण भागात कथित झोलाछाप डॉक्टरांच्या वाढत्या हालचालींच्या आरोपांमुळे आरोग्य यंत्रणेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते आणि पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोट्यवधी रुपयांच्या विविध पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी झाल्याचा दावा केला जात असला तरी अनेक गावांमध्ये आजही नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचा आरोप होत आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आता चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. धारणी तालुका हा मेळघाटातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील नागरिकांना शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा व्हावा याकरिता शासनाने विविध योजनांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केल्याचा दावा केला आहे. मात्र स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून या योजनांच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. अनेक गावांमध्ये योजनांची कामे कागदावर पूर्ण दाखविली गेली, परंतु प्रत्यक्षात अपेक्षित लाभ नागरिकांपर्यंत पोहोचला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकाळातील विविध कामांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरत आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही अनेक भागांमध्ये पाण्याचा प्रश्न कायम असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. धारणी शहरासह ग्रामीण भागातील आदिवासी नागरिकांना उन्हाळा आणि पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाने केवळ कागदी अहवालांवर न राहता प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी अशी मागणी होत आहे. याशिवाय काही जुन्या योजनांशी संबंधित बिलांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी या आरोपांची दखल घेऊन कोणती पावले उचलतात याकडे संपूर्ण मेळघाटचे लक्ष लागले आहे. धारणी तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कोट्यवधींचा खर्च, अपूर्ण सुविधा आणि नागरिकांची तहान या सगळ्यांची सत्यता चौकशीतून समोर येणे गरजेचे आहे. या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते आणि संबंधित आरोपांची वस्तुस्थिती काय आहे यावर पुढील घडामोडी अवलंबून असतील. मेळघाटातील नारवटी या छोट्याशा गावातील अमन रामदास धांडे यांनी भारतीय सैन्यात भरती होऊन गावाचे नाव देशभरात उज्ज्वल केले आहे. अवघ्या 18व्या वर्षी सैन्य भरतीची कठीण परीक्षा पार करत अमन यांनी 6 महिन्यांचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.
प्रशिक्षणानंतर प्रथमच धारणीत आगमन होताच सामाजिक कार्यकर्ते, आदिवासी संघटना आणि नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. देशसेवेची प्रेरणा अमन यांना घरातूनच मिळाली. त्यांचे वडील रामदास धांडे आणि आजोबा नारायण गौतम यांनीही भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. धारणीत पोहोचताच अमन यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी भारत माता की जय आणि जय बिरसा मुंडाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विशेष म्हणजे याच नारवटी गावाने यापूर्वी UPSC उत्तीर्ण करून IAS अधिकारी संतोष सुखदेवे यांच्यासारखा अधिकारी देशाला दिला आहे. आता IAS अधिकारी आणि भारतीय जवान अशी दुहेरी कामगिरी करणारे नारवटी गाव संपूर्ण मेळघाटासाठी प्रेरणास्थान बनले आहे. आज हमारे धारनी में जो धारनी तहसील का एक छोटा सा कस्बा है, गांव है नरवाटी करके. नरवाटी से पहले ही इसके संतोष सुखदेवे साहब जो है IAS अधिकारी के रूप में आज जम्मू कश्मीर लद्दाख में काम कर रहे हैं. और उसी एक छोटे से गांव के अंदर हमारे रामदास धांडे साहब जो वो भी आर्मी में है, इनके जो पापा है, और उनके सुपुत्र अमन धांडे जो आज 18 साल की उम्र में आज धारनी के अंदर उनका स्वागत हुआ है. सर्वप्रथम वो धारनी में आज आकर 6 महीने की ट्रेनिंग करके आज उनकी पटियाला पोस्टिंग हो गई. आज वो आर्मी में ज्वाइन हो चुके हैं और आज उनके धारनी पर जंगी स्वागत किया है. उनकी फैमिली आज पूरी यहाँ पर है. उनके पापा भी आर्मी में थे. आज हम उनसे बात करेंगे. क्या आप कैसा क्या आप आर्मी में जाने का आपने कैसा क्या सोचा? मेरे पापा थे आर्मी में, तो उनका प्रेरणा लेकर बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. और तुम आगे क्या बनना चाहते तुम्हारे आर्मी के अंदर? तुमको अभी ट्रेनिंग मतलब जैसे हिसाब से है, उसके बाद परमानेंट होने के बाद ऑफिसर के लिए है. बहुत बढ़िया. अभी 6 महीने की ट्रेनिंग आपने कहाँ की है? मैंने जबलपुर में. अच्छा, अभी पटियाला में आपका ज्वाइनिंग लेटर है क्या? हाँ, मेरे पोस्टिंग है पटियाला. पोस्टिंग. अच्छा. और ये हम उनके माताजी से बात करेंगे जिन्होंने उनको इस लायक बनाया और उनके पति भी आज आर्मी में है. आप क्या कहना चाहेंगे आपके बेटे की खुशी के मौके पे? मेरे बेटे पे गर्व होना चाहिए. बहुत अच्छा, बहुत अच्छा. आज ऐसे भी हमारे मेलघाट में आदिवासी युवक है जो आर्मी में काम कर रहे हैं और वो प्रेरणा लेकर आज उनका यहाँ पर बड़ा जल्दी स्वागत हो रहा है. आप देख सकते हैं उनकी पूरी फैमिली भी यहाँ पर है और धारनी के लोगों ने, बड़े बड़े सामाजिक कार्यकर्ताओं ने भी उनको बधाई दी. और हमारे सिटी न्यूज़ चैनल के माध्यम से भी हम उनको बहुत बहुत अभिनंदन करते हैं, बहुत बहुत बधाई देते हैं. मोर्शी तालुक्यातील विष्णोरा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. नदी नाले दुथडी भरून वाहू लागल्याने निसर्गाचे मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले असून खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळाला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. मोर्शी तालुक्यातील विष्णोरा गाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी पाण्याचा वेग वाढल्याने परिसरातील नागरिकांनी या निसर्गरम्य दृश्याचा आनंद घेतलाय. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस वरदान ठरला आहे. शेतजमिनीत आवश्यक ओल निर्माण झाल्याने खरीप हंगामातील पेरणीला वेग मिळाला आहे. पावसामुळे परिसरातील जलस्रोतांमध्येही पाण्याची आवक वाढली असून शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या हंगामासाठी हा पाऊस अत्यंत लाभदायक ठरणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. विष्णुरा परिसरात झालेल्या या दमदार पावसामुळे शेतीसह जलस्रोतांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. आता शेतकऱ्यांच्या नजरा पुढील पावसाकडे लागल्या असून खरीप हंगाम चांगला जाण्याची आशा व्यक्त केली जात आहे. नागपुरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे. ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत जुनी कामठी पोलिसांनी MD पावडर बाळगणाऱ्या 2 आरोपींना अटक करत तब्बल 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेत जुनी कामठी पोलिसांना मोठे यश मिळाले. अंमली पदार्थ विरोधी सप्ताहादरम्यान पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे बडी मस्जिद परिसरातील नया बाजार येथे सापळा रचण्यात आला. जमाल डेली नीड्स दुकानासमोर संशयित बर्गमग दुचाकीस्वारांना अडवून चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान सलमान उर्फ माया मंजूर अहमद आणि मोहम्मद बिलाल नागानी यांच्या ताब्यातून 12.65 ग्रॅम MD पावडर आढळून आली.
पोलिसांनी एमडी पावडर, 2 मोबाईल आणि बर्गमन दुचाकीसह एकूण 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हे आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगत असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. आम्ही पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मेश्राम, पोलीस ठाणे जुने कामठी, दिनांक 24/6/2026 रोजी रात्री पोलीस स्टाफसह पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यावर रेड कारवाई करण्याकामी तसेच रेकॉर्डवाले गुन्हेगार चेक करण्याकामी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की बडी मस्जिद नया बाजार परिसरात 2 इसम हे पांढऱ्या रंगाच्या मोपेड बर्गमॅन गाडीवर एमडी विक्रीकरिता येत आहेत. त्यावरून आम्ही सदरची माहिती आमच्या वरिष्ठ अधिकारी वकुनी साहेब तसेच ACP साहेब, DCC साहेब यांना देऊन त्यांनी आम्हाला रेड कारवाई करण्याचे आदेशित केल्याने आम्ही मान्य पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल साहेब यांनी चालू केलेल्या ऑपरेशन थंडर 2.0 यांच्या अंतर्गत नमूद ठिकाणी जाऊन सापळा कारवाई रचली असता रात्री 3 वाजताचे सुमारास आरोपी नामे सलमान उर्फ माया वल्द मंजूर अहमद वय 30 वर्ष राहणार नया बाजार, नूर हकीम मोहम्मद यांचे दवाखान्याजवळ कामठी तसेच मोहम्मद बिलाल नागानी वल्द हनीफ नागानी वय 38 वर्ष राहणार डॉक्टर शेख गुलकर कॉलनी कामठी हे आम्हाला तिथे संशयितरित्या मिळून आले. आम्ही त्यांच्या वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता तिथे आम्हाला एमडी पावडर मिळून आला. त्याचे आम्ही वजन केले असता 12.65 ग्रॅम तसेच त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांचे 2 मोबाईल व त्याने वापरलेली मोपेड ॲक्टिवा गाडी असं आम्ही एकूण 1,36,000चा मुद्देमाल घटनास्थळ जप्त पंचीप्रमाणे जप्त केला व पोलीस ठाण्याला आणून गुन्हा त्यांच्याविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. यातील आरोपी क्रमांक 2 जो आहेत मोहम्मद बिलाल वल्द हनीफ नागानी यांचा आम्ही क्राईम रेकॉर्ड चेक केला असता त्याच्यावर पोलीस ठाणे नवीन कामठी येथे यापूर्वी NDPS कायद्याअंतर्गत MD याच्याबद्दलचे गुन्हे दाखल आहेत तसेच त्याच्याविरुद्ध दंग्याचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर असे एकूण 3 गुन्हे दाखल आहेत. त्याचा आज रोजी आम्ही PCR घेतले असून दोन्ही आरोपी आमच्या PCR कस्टडीमध्ये आहेत. सदरचा तपास आमचे वरिष्ठ मार्गदर्शक माननीय पोलीस उपायुक्त साहेब तसेच CP साहेब, ACP साहेब, PI साहेब यांच्या मार्गदर्शनात स्वतः आम्ही पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मेश्राम करत आहोत. सदरच्या कारवाईमध्ये कोशी विवेक दोरशेटवार, रमेश बंजारा, शारिक जहांगीर खान, कोशी आशिष पवार यांनी सुद्धा त्यांचे खूप सहकार्य लाभलेले आहे. त्यांच्या मार्फत आम्ही संपूर्ण आमच्या तपास पथकाच्या टीमने यशस्वी कारवाई केलेली आहे. नागपुरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतली आहे. ऑपरेशन थंडर अंतर्गत सुरू असलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत. डेटिंग ॲपवरनं ओळख वाढवायची आणि त्यानंतर लूटमार करायची. नागपुरात अशाच एका धक्कादायक प्रकरणाचा माणकापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने एका तरुणाला जाळ्यात ओढून त्याची रोकड, मोबाईल, ATM कार्ड आणि वाहनाची चावी हिसकावून घेण्यात आली आहे. या प्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपुरातील माणकापूर परिसरात घडलेल्या एका गंभीर लूटमारीच्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. 22 जून रोजी मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास तक्रारदार काम आटपून घरी जात असताना काही आरोपींनी लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी संपर्क साधला. यानंतर आरोपींनी तक्रारदाराला धमकावत वाहनाची चावी, ATM कार्ड आणि मोबाईल फोन हिसकावून घेतला. एवढ्यावरच न थांबता विविध ठिकाणी फिरवत ओळखीच्या व्यक्तींकडनं बँक खात्यात 10,000 रुपये जमा करून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर ATM मधून ही रक्कम काढून घेण्यात आली. तक्रारदाराचा मोबाईल फोडण्यात आला आणि पोलिसांकडे तक्रार केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीही देण्यात आली. या घटनेनंतर माणकापूर पोलिसांनी CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. या कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहेत की डेटिंग ॲप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. अशा प्रकारच्या फसवणूक किंवा लुटमारीच्या घटना घडल्यास बदनामीच्या भीतीने गप्प न बसता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. या संपूर्ण कारवाईमुळे अशा प्रकारे नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. ॲक्टिवाची चावी होती, त्याचा ATM कार्ड होता आणि मोबाईल होता, तो पण त्यांनी काढून घेतला आणि त्याच्या ATM मधून त्यांनी 10,000 रुपये पण काढून घेतले. मग नंतर त्यांनी मोबाईलला दगडाने तोडला आणि पोलिसांना सांगू नये अशा प्रकारचा दमपण त्यांना दिला. अशा माहिती मिळताच पोलिसांनी तपासाचं चक्र फिरवला. मनकापूर पोलीसचे इन्चार्जनी 3 तपास पथक तयार केले आणि ज्या पॉईंट्सवर ॲक्टिवा गाडी आणि त्याचे व्हेकल्स गेले होते तो मार्गाचे सगळे CCTV कॅमेराज पण पोलिसांनी चेक केले. गोपनीय माहिती पण पोलिसांनी काढली आणि त्यामध्ये 5 आरोपी निष्पन्न झाले. त्याचे नाव आहे मोहम्मद शेख जाकरी, कुणाल दिलीप मांजरखेडे, शोएब अली सुलतान अली, फरान फैयान खान, शिजान शेख, फकरुद्दीन अली अहमद हे सगळे पोलीस ठाणे गिट्टी घदान याचे हद्दीमध्ये राहणारे आरोपी आहे. तपासमध्ये पोलिसांना अशा निष्पन्न झाला की जे आरोपी नंबर 1 होता त्याचे नाव आहे मोहम्मद शेख जाकरी. तो पीडित फिर्यादीसोबत एक पोलो ॲप, गे डेटिंग ॲप आहे, त्याच्याद्वारे तो संपर्कात होता आणि मग तो पॉईंटवर त्यांनी ते पीडित फिर्यादीला बोलवला होता आणि काही अंतरावर त्याचे इतर साथीदारांना पण त्यांनी बोलवले. या घटनेच्या माध्यमाने आम्ही पूर्ण जे मनकापूर हद्दीचे लोक आहे आणि नागपूर शहरवासी आहे त्यांना हे आवाहन करू इच्छिते की जर तुम्ही अशा प्रकारची डेटिंग ॲप्सचा वापर करत आहे तर पूर्णपणे तुम्ही काळजी घ्या आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या आली तर तुम्ही घाबरू नका आणि तात्काळ पोलिसांना संपर्क करा. आमचे डायल 112चा नंबर आहे किंवा तुम्ही प्रत्यक्ष येऊन पण तुम्ही तुमची फिर्याद आम्हाला देऊ शकता. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून वाढणारे सायबर आणि प्रत्यक्ष गुन्हे हे चिंतेचे कारण ठरत आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवण्यापूर्वी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मानकापूर पोलीस करीत आहेत. वर्धा जिल्ह्यात अखेर वरुणराजाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आद्रा नक्षत्रातील जोरदार पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग आला असून शेतकरी पुन्हा एकदा नव्या आशेने शेतात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी हा पाऊस संजीवनी ठरला आहे. भूगर्भातील पाणी पातळी वाढण्याची आशा निर्माण झाली असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. वर्धा जिल्ह्यात आद्रा नक्षत्राने अखेर दमदार एंट्री घेतली असून रात्रीभर झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्हा जलमय झाला आहे. अनेक दिवसांपासून आकाशाकडे डोळे लावूनच बसलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर या पावसाने आनंद फुलवला आहे. यावर्षी मान्सूनच्या विलंबामुळे खरीप हंगामाची पेरणी मोठ्या प्रमाणात रखडली होती. शेतकऱ्यांनी बियाणे आणि खतांची तयारी करून ठेवली होती, मात्र पावसाअभावी पेरणीला सुरुवात होत नव्हती. त्यामुळे आर्थिक चिंतेत भर पडत होती. मात्र आद्राच्या दमदार सरींनी शेत जमिनींना आवश्यक ओलावा मिळवून दिला आहे. जमिनीत ओलावा वाढल्याने शेतकरी आता पेरणीच्या कामात व्यस्त झाला असून शेतांमध्ये पुन्हा एकदा लगबगीचे वातावरण निर्माण झाले आहेत. या पावसामुळे केवळ शेतीलाच नव्हे तर पाण्यासाठ्यांनाही मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यात भूगर्भातील पाण्याची पातळी चिंताजनक पद्धतीने खालावली होती. अनेक विहिरी आणि बोरवेल्सच्या पाण्यात घट झाली होती. रात्रीभर कोसळलेल्या पावसामुळे तलाव, नाले आणि जलाशयांमध्ये नव्याने पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याच्या समस्येवरही काही प्रमाणात दिलासा मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या तीव्र उकाड्यापासून नागरिकांना मोठा आराम मिळाला आहे. शहरासह ग्रामीण भागातही नागरिकांनी या पावसाचे स्वागत केलेत. एकंदरीतच आद्रा नक्षत्रातील या दमदार सरींनी शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाला मोठा दिलासा दिला असून खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र वर्धा जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. आद्रा नक्षत्रातील या दमदार पावसामुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. रखडलेल्या पेरण्यांना वेग मिळाला असून चांगल्या हंगामाची अपेक्षा बळावली आहे. आता पुढील काही दिवस मान्सूनची साथ कायम राहते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्ध्यात आरक्षण बचावाकरिता समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे.
अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात येत्या 29 जून रोजी विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संविधान संरक्षण, सामाजिक न्याय आणि आरक्षण बचावाच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. वर्धा शहरात 29 जून रोजी आरक्षण बचावासाठी विराट महामोर्चा काढण्यात येणार आहे. अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू होणारा मोर्चा बजाज चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पोहोचणार आहे. संविधान संरक्षण, सामाजिक न्याय आणि आरक्षण अबाधित ठेवण्याच्या मागण्यांसाठी समाज एकवटत असल्याचे आयोजकांनी सांगितलेत. पत्रकार परिषदेत डॉक्टर भदंत राजरत्न आणि विशाल मांडकर यांनी मोर्चाची माहिती देत समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केलेत. या महामोर्चाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीची शक्यता व्यक्त केली जात आहे. फक्त अनुसूचित जातीतील लोकांमध्ये संघर्ष म्हणजे यांच्या आपसात भांडणं लागली पाहिजे, हा खऱ्या अर्थाने या सरकारचा हेतू आहे. आरक्षणापासून वंचित कोण आहे, कोणता घटक आहे? जो घटक या महाराष्ट्र सरकारला आरक्षणाचा लाभ मागत आहे किंवा लाभ द्यायचा आहे, तर आरक्षण हे शिक्षणाशिवाय त्या आरक्षणाचा काही उपयोग होईल का समाजाला? मग ज्या समाजाला आतापर्यंत शिक्षणापासूनच तुम्ही वंचित ठेवलं, तर त्यांना तुम्ही आता कोणतं आरक्षण देणार आहे? आणि त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं आणि त्यांनी त्यांच्या परंपरागत व्यवसायातच राहायचं अशीच व्यवस्था सरकारने केलेली आहे. गेल्या 12 वर्षामध्ये या सरकारने काय केलं? अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या मार्फतीनं त्यांना त्यांचे परंपरागत व्यवसाय करण्यासाठी डफडेच घेऊन दिले ना. दुसरं काय केलं? इतरही सगळे जाती धर्म आहे, त्या जाती धर्मांमध्ये भांडणं लावण्याचं हे एक कट कारस्थान या शासनाचं आहे. त्याचा निषेध होणं गरजेचं आहे. आणि या घटकाला एक महार जे कन्व्हर्टेड बुद्धिझम मध्ये झालेले आहे, ते शिक्षणाने त्यांना आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे. तेही त्यांच्या परंपरागत व्यवसायात असते, तर त्यांना त्या आरक्षणाचा काही लाभ मिळालेला नसता. तर ही महत्वाची बाब बाजूला ठेवून त्यांना आरक्षण द्यायचं आहे, ते वंचित आहेत. वंचित का आहेत याच्या मागची कारण मीमांसा केली आहे का सरकारने? आणि माझा तर प्रश्न आहे की किती सोयी सुविधा दिल्या तुम्ही? त्या समाजाच्या वस्त्यांमध्ये तुम्ही शाळा काढली, त्या समाजासाठी हॉस्टेल काढले, उच्च शिक्षणासाठी त्या समाजाची काही सोय केली? हे सगळं काही करायचं नाही आणि नुसतं राजकीय लाभ मिळवण्याच्या हेतूने हा सगळा उपद्व्याप त्यांचा सुरू आहे. आरक्षण, सामाजिक न्याय आणि संविधान संरक्षणाच्या मुद्द्यावर वर्ध्यातील हा महामोर्चा किती मोठा ठरू शकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 29 जून रोजी होणाऱ्या या आंदोलनात समाजाची ताकद किती दिसून येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारंजा घाटगे शहरातील नागरिकांकरिता पावसाळा म्हणजे आता डोकेदुखी ठरत आहे. नगरपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यालगतच्या नाल्या तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असून ते थेट घरांमध्ये आणि दुकानांमध्ये घुसत आहे. यामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसत असतानाच नगरपंचायत प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाटगेनगर पंचायत क्षेत्रात पावसाने हजेरी लावताच शहरातील पाणी निचाराच्या व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. मुख्य रस्त्यालगतच्या अनेक नाल्या गाळ आणि कचऱ्याने तुंबल्या असल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास कोणताही मार्ग उरलेला नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचत असून ते नागरिकांच्या घरांमध्ये आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये शिरत आहे. अचानक घरात आणि दुकानात घुसलेल्या पाण्यामुळे अनेकांचे साहित्य, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसेच व्यावसायिक मालाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यापूर्वी नाल्यांची नियमित स्वच्छता आणि देखभाल करण्यात आली असली तर ही परिस्थिती उद्भवली नसती. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना याचा फटका सहन करावा लागतो आहे. रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असून वाहतुकीवर परिणाम होत आहे. काही ठिकाणी दुर्गंधी आणि डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. नगरपंचायत प्रशासनाने तातडीने नाल्यांची स्वच्छता मोहीम राबवून पाणी निचऱ्याची प्रभावी व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्याची सुरुवात होताच शहरातील मूलभूत सुविधांवरही प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले असून प्रशासन या समस्येकडे किती गांभीर्याने लक्ष देते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कारंजा खाडके शहरातील तुंबलेल्या नाल्यांमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून घरांपासून दुकानांपर्यंत पावसाचे पाणी पोहोचत आहे. नागरिकांच्या संयमाचा बांध तुटण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा येत्या काळात नागरिकांचा रोष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात एक धक्कादायक परंतु दिलासादायक घटना समोर आली आहे. हळदीच्या लागवडीची तयारी करत असताना एका 17 वर्षीय युवकाला सापाने दंश केलाय. मात्र कुटुंबियांच्या तत्परतेमुळे आणि डॉक्टरांनी वेळेत उपचार केल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. मेहकर तालुक्यातील खंडाळा देवी येथील शेतकरी भिकाजी शिंदे आणि त्यांचा मुलगा करण शिंदे हे गुरुवारी सकाळी शेतात हळद लागवडीची तयारी करीत होते. मागील दिवशी झालेल्या दमदार पावसानंतर शेतातील हळदीचे बियाणे उचलून ठेवण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान बियाणाच्या कट्ट्याखाली लपून बसलेल्या सापाने अचानक करण शिंदे याला दंश केला. साप दंश होताच कुटुंबियांची एकच धावपळ उडाली. वडील भिकाजी शिंदे यांनी तत्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुलाला उपचारासाठी मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केलेत. वेळेत उपचार मिळाल्यामुळे करण शिंदे यांची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे कुटुंबियांनीही सुटकेचा निश्वास सोडला. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती कामांना वेग आला आहे. खरीप हंगाम आणि हळद लागवडीच्या तयारीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतात काम करीत आहेत. मात्र पावसाळ्यात साप, विंचू आणि इतर विषारी प्राण्यांचा वावर वाढत असल्याने खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. शेतातील गवत, बियाण्यांचे कट्टे आणि इतर साहित्य हलवताना आधी काळजीपूर्वक तपासणी करावी. तसेच सापदंश झाल्यास कोणतेही घरगुती उपचार न करता तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत असे आवाहन करण्यात येत आहे. पावसामुळे शेती कामांना वेग आला असला तरी अशा घटनांमधून शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. वेळेत उपचार मिळाल्यामुळे करण शिंदे यांचा जीव वाचला ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नांदेड जिल्ह्यात अखेर पावसाने हजेरी लावली आहे. अर्धापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेत. मात्र जिल्ह्यातील अनेक भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या 2 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि अखेर अर्धापूर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावत उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा दिला. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामातील पेरणीकरिता आवश्यक असलेला पाऊस सुरू झाल्याने बळीराजा सुखावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक शेतकरी आता पेरणीच्या तयारीला लागले आहेत. हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यासाठी 27 जूनपर्यंत येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवसात जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अर्धापूर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे काही भागातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाच्या आगमनामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनीही दिलासा व्यक्त केला आहे. आगामी काही दिवसात जिल्हाभर पावसाचा जोर वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अर्धापूर तालुक्यातील पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाच्या येलो अलर्टकडे सर्वांचे लक्ष लागले असून आगामी पावसाकडे शेतकऱ्यांचे आशेने डोळे लागले आहेत. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वताजे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र त्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.